बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा. हिंदीच काय, पहिलीपासून इंग्रजीही नको. विद्यार्थ्यांना चौथीपर्यंत फक्त मातृभाषेतच शिक्षण द्या. जगाच्या पाठीवर कुठेही इतक्या भाषा इतक्या लहान वयात शिकवल्या जात नाहीत. मुलांना 5वीपासून दुसरी भाषा आणि 8वीपासून तिसरी भाषा शिकवा. हे संपूर्ण शिक्षण क्षेत्राच्या आणि विद्यार्थ्यांच्या हिताचं आहे, अशी कणखर भूमिका साहित्य संमेलना अध्यक्ष आणि लोकसाहित्याचे अभ्यासक डॉक्टर तारा भवाळकर यांनी माध्यमांशी बोलताना मांडली. सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनीही हिंदी सक्तीला विरोध केला. सक्तीची भक्ती काही कामाची नसते, त्यानं उलट देवाची बदनामी होते. आपण कितीतरी हिंदी लेखकांचे फॅन आहोत, पण ते आपलं प्रेम आहे, ती सक्ती नाही, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्रात 5+3+3+4 या मॉडेलनुसार राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू केलं जात आहे. त्यासाठी 1ली ते 5वीसाठी मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तिसरी सक्तीची भाषा करण्याचा निर्णय घेतला गेला. त्याला विरोध झाल्यावर सरकारनं मराठी सक्तीची असेल, इंग्रजी ही दुसरी भाषा असेल आणि तिसरी भाषा ऐच्छिक असल्याचं सांगितलं. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांना हिंदीची सक्ती नाही, इतर कोणतीही तिसरी भाषा येऊ दे, पण ही भाषा शिकण्यासाठी किमान 20 विद्यार्थी असणं बंधनकारक आहे. तरच त्यांना शिक्षक मिळेल, अन्यथा त्या विद्यार्थ्यानं निवडलेली भाषा ही ऑनलाईन शिकवली जाईल. त्यामुळे पुन्हा एकदा हिंदीची सक्ती केली जाते असा आरोप होतोय. सरकारच्या या धोरणाला लोकसाहित्याचे अभ्यासक डॉक्टर तारा भवाळकर यांनी कडाडून विरोध केला. त्या म्हणाल्या की मी स्वतः गेले 45 वर्ष शिक्षण क्षेत्रात काम केलंय, स्वतः जागरूक नागरिक आणि शिक्षिक आहे. सर्व भाषा विषय सर्व स्तरावर शिकवले आहेत. मी स्वतः अनुभवानं सांगते, इयत्ता 4थीपर्यंत विद्यार्थ्यांना मातृभाषेव्यतिरिक्त कोणतीही भाषा शिकवली जाऊ नये. विद्यार्थ्यांचा मातृभाषेत पाया पक्का होऊ द्यावा. डॉक्टर तारा भवाळकर म्हणाल्या की मूल 6 वर्षाचं असताना शाळेमध्ये येतं, ते अतिशय लहान असतं. त्याच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमता लक्षात घेतल्या जाव्यात. अर्थात बसणं हे सुद्धा त्या मुलाला अवघड होतं. सगळे विषय, शाळा ही त्या मुलाला नवीन असतात. अशा वेळेला त्याच्यावर अन्य भाषा लादणं हे अन्यायकारक आहे, अशैक्षणिक आहे. इंग्रजी पहिलीपासून शिकवली जाते, तीही त्या मुलावर अन्यायकारक आहे, कारण सुरुवातीपासून परकीय भाषा शिकवली तर त्याला धड मातृभाषाही येत नाही, परकीय भाषाही येत नाही. मुलाला 4थीपर्यंत मातृभाषेत शिक्षण दिलं, त्याचा भाषेचा पाया पक्का झाला, मग कुठलीही भाषा आकलन करणं सोपं जातं. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मशिदींमध्ये जाऊ नये, त्यांच्या तिथे जाण्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं स्पष्ट मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी सोमय्या यांना खडेबोल सुनावत व्यक्त केले. त्यांच्या या विधानावर सत्ताधारी भाजपमधून तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. राज्यातील धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंग्यांच्या मुद्द्यावर बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात एक बैठक झाली. या बैठकीत बोलताना अजित पवारांनी किरीट सोमय्या यांना उपरोक्त शब्दात समज दिली. किरीट सोमय्या यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावर थेट मशिदीत जाऊन तपासणी करत असल्याचं समोर आलं होतं. त्यावर मुस्लिम संघटनांचा तीव्र आक्षेप घेतला होता. किरीट सोमय्या यांनी पोलिसांवर दबाव टाकून कारवाई केली तर राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, त्याला सर्वस्वी सोमय्या जबाबदार असतील, असं या संघटना म्हणाल्या होत्या. त्यावर अजित पवारांनी त्यांचं समर्थन करत सोमय्या यांना मशिदीत न जाण्याची कडक शब्दात समज दिली. किरीट सोमय्या यांनी मशिदीत जाऊ नये, त्यांच्या मशिदीत जाण्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकेल, असंही ते म्हणाले. अजित पवारांनी आजच्या बैठकीत पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालकांना नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. पण त्याचवेळी चुकीच्या पद्धतीने कारवाई होणार नाही याची काळजी घेण्याचीही सूचना केली. त्यांच्या निर्देशानंतरच मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी हायकोर्टाने भोंग्यांच्या आवाजाविषयी 46-56 डेसिबल आवाजाच्या मर्यादेचं पालन करणं अशक्य असल्याचं सांगितलं. तसेच प्रस्तुत बैठकीत बसलेल्या लोकांचा आवाजही 46 डेसिबलहून अधिक असल्याचं प्रात्यक्षिकही त्यांनी उपमुख्यमंत्र्यांपुढे करून दाखवलं. त्यावरही योग्य तो उहापोह करण्यात आला. भारती यांनी यावेळी मुंबईतील 1500 अनधिकृत भोंगे उतरवण्यात आल्याची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्रात लेख लिहून आणीबाणीच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी या प्रकरणी त्यांच्यावर पलटवार करत त्यांना स्वतः काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकू नये असा टोला हाणलाय. आज निवडणूक आयोग स्वतंत्र आहे, माध्यमं स्वतंत्र आहेत, देशातील स्वायत्त संस्थांची स्वायत्तता शाबूत आहे, नाही ना? मग भाजपच्या मंडळींना 50 वर्षांपूर्वी लादलेल्या आणीबाणीवर बोलण्याचा काय अधिकार, असा कटू सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केलाय. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी घोषित केली होती. त्यांच्या या निर्णयाला आज बरोबर 50 वर्ष पूर्ण झालीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एका मराठी वृत्तपत्रात लेख लिहून काँग्रेसवर टीका केली आहे.
देशातील एका काळ्या कुट्ट अध्यायाला आज 50 वर्ष झाली. त्याला सुवर्ण महोत्सव म्हणायचं तरी कसं? महोत्सव हा चांगल्याचा करायचा असतो. त्यामुळे संविधान आणि सांविधानिक व्यवस्था आणि लोकशाही पायदळीत उडवणाऱ्या काँग्रेस पक्षानं लिहिलेल्या या अध्यायाला 50 वर्ष झाली एवढंच म्हणावं लागेल. जुने दिवस कधी विसरायचे नसतात, ते सतत आपल्याला लढण्याचं बळ देत असतात, असं फडणवीस आपल्या लेखात म्हणाले. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी त्यांच्या या लेखावरून भाजपवर तिखट शब्दात हल्ला चढवलाय. आज 25 जून 50 वर्षांपूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आजच्या दिवशी देशावर आणीबाणी लादली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाची गोष्ट शिल्लक राहिली नव्हती. पण आज तरी काय वेगळी परिस्थिती आहे? आज निवडणूक आयोग स्वतंत्र आहे का? माध्यम स्वतंत्र आहेत का? देशातील स्वायत्त संस्थांची स्वायत्तता शाबूत आहे का? नाही ना. मग भाजपच्या मंडळींना 50 वर्षांपूर्वी लादलेल्या आणीबाणीवर बोलण्याचा काय अधिकार? आज काहींनी वर्तमानपत्रांमध्ये 50 वर्षांपूर्वी लादलेल्या आणीबाणीवर रकाने भरून काढलेत. पण चिनॉय सेठ, जिनके खुद के घर शीशे के होते हैं वो दूसरों के घर पर पत्थर नहीं फेकते, असं रोहिणी खडसे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाचं नाव थोरले बाजीराव पेशवे यांच्या नावाने बदलावे अशी मागणी केल्यानंतर याला विरोध करत उभाटाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात ठिकठिकाणी उपरोधिक बॅनर लावले आहेत. या बॅनरमुळे शहरात खळबळ उडाली असून सोशल मीडियावरही या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. उभाटाचे उपविभाग प्रमुख गिरीश गायकवाड यांनी हे बॅनर लावले असून त्यामध्ये कोथरूडच्या बाई, जर तुम्हाला नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा, असा उपरोधिक सवाल विचारण्यात आला आहे. उभाटाचे उपविभाग प्रमुख गिरीश गायकवाड यांनी लावलेल्या बॅनरवर म्हटलं आहे की कोथरूडच्या बाई, आपणास नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करावं. यासह मेधा कुलकर्णी यांच्या मस्तानीच्या वेशभूषेतील फोटो लावण्यात आला आहे. खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या की पुणे हे देशातील शैक्षणिक आणि IT क्षेत्रातील महत्त्वाचं शहर आहे. इतकं महत्त्व असूनही पुणे रेल्वे स्थानकाची स्थिती अत्यंत दयनीय आहे. राजधानी एक्सप्रेस आणि अन्य महत्त्वाच्या गाड्यांचे पुण्याशी थेट जोडणे आवश्यक आहे. त्याचबरोबर स्थानकाचे नाव थोरले बाजीराव पेशवे यांच्या नावाने ठेवावे, कारण त्यांनी अनेक युद्ध लढली आणि कधीही पराभव पत्करला नाही. या मागणीवर प्रतिक्रिया देताना श्रीमंत कोकाटे म्हणाले की पुण्याची स्थापना राजमाता जिजाऊ यांनी केली आहे. त्यामुळे स्थानकाचं नामकरण करताना त्यांचा विचार व्हायला हवा. पुण्याची मूळ रचना राजमाता जिजाऊंमुळेच शक्य झाली. मेधा कुलकर्णी यांनी पुणे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव घेण्याची केलेली मागणी अत्यंत चुकीची आणि निराधार आहे. दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते सचिन खरात यांनीही प्रतिक्रिया देताना म्हटलं की पुणे रेल्वे स्थानकाला महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव देण्यात यावं. देश स्वतंत्र होत असताना ज्यांनी स्वातंत्र्याला विरोध केला, इंग्रजांच्या विचारधारेच्या विरोधात सर्व देश उभा असताना ज्यांची विचारधारा इंग्रजांसोबत उभी होती, ज्यांनी 55 वर्षांपर्यंत तिरंगा फडकावला नाही, अशा लोकांनी लोकशाहीची हत्या केली किंवा संविधानाची हत्या केली असं बोलणं चुकीचं आहे. हे सर्व हास्यास्पद असल्याचं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. या माध्यमातून वडेट्टीवार यांनी भाजपच्या वतीनं पाळण्यात येत असलेल्या संविधान हत्या दिवस याला विरोध केलाय. सध्या रोजच संविधानाची हत्या होत असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केलाय. सध्या देशात अघोषित आणीबाणी असल्याचा दावा देखील त्यांनी केला. भाजप याला संविधान हत्या दिवस म्हणत आहेत हे हास्यास्पद आहे, कारण ते दररोज संविधान बदलण्याबद्दल बोलतात. त्यांचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मनुस्मृती त्यांच्या टेबलावर ठेवून त्यांचा संविधानावर विश्वास नसल्याचं सांगतात. भाजपमधील बरेच जण संविधान बदलण्याबद्दल आणि मनुस्मृती लागू करण्याबद्दल बोलत असतात. जे दररोज संविधानाची हत्या करतायत त्यांना त्याबद्दल बोलण्याचा अधिकार नसल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. भाजप जेव्हा आणीबाणीविषयी बोलतो त्यावेळी इंदिरा गांधी यांनी आणीबाणीनंतर स्वतः निवडणूक लढवली होती. त्यानंतर देखील जनतेनं इंदिरा गांधी यांना प्रचंड बहुमत दिलं होतं. म्हणजेच आणीबाणी लागू करणं ही त्यावेळची गरज होती, असा दावा देखील विजय वडेट्टीवार यांनी केलाय. सध्या आपल्या देशात रोजची आणीबाणी झाली आहे, ही अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय. आज संविधानावर कोण चालतंय? आज तर मनमर्जीनं कामं चालू आहेत. आज 50 वर्षानंतर त्या संविधान हत्या दिवस असल्याचं म्हणतायत. जे रोज संविधानाची हत्या करतात त्यांना हे बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी असं बोलणं म्हणजे हास्यास्पद असल्याचं त्यांनी म्हटलंय. संसद आणि विधिमंडळाची अंदाज समिती ही प्रामुख्याने सरकारला काटकसरीचा सल्ला देते. पण याच समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या 2 दिवसांच्या जेवणावर चांदीच्या थाळीचा वापर करून त्यावर लाखोंचा खर्च करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. या उधळपट्टीमुळे राज्य विधिमंडळाच्या कारभारांच्या काम करण्याच्या पद्धतीवर बोट ठेवलं जात आहे. संसद आणि राज्य विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा मंगळवारी मुंबईत समारोप झाला.
या परिषदेला अध्यक्ष आणि सदस्य असे एकूण 250 विशेष आणि 350 अधिकारी अशा एकूण 600 जण उपस्थित झाले होते. या पाहुण्यांच्या स्वागतासाठी विधिमंडळाबाहेर 40 फूट उंचीच्या फलकांच्या भिंती उभा करण्यात आल्या होत्या. विशेष पाहुण्यांच्या निवासाची सोय हॉटेल जात पॅलेस तर त्यांच्यासोबतच्या अधिकाऱ्यांची हॉटेल ट्रायडंटला करण्यात आली होती. विधिमंडळ प्रांगणात मलमली कपड्याचे 2 वातानुकूलित शामियाने उभारण्यात आले होते. त्यात मोठाली झुंबारे लावण्यात आली होती. सभागृहातून शामियानात येण्यासाठी लाल गालिचा होता. सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे काटकसरीवर चर्चा करण्यासाठी आलेल्या या पाहुण्यांच्या जेवणासाठी ताटे, चमचे, वाट्या आणि ग्लास हे चक्क चांदीचे होते. इथली वॉश बेसिनही अत्यंत कलाकुसरीची होती. हॉटेलमध्ये रात्री पाहुण्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, हॉटेल ते विधिमंडळ येथे पाहुण्यांना ये-जा करण्यासाठी स्वतंत्र कार तथा परिषद संपल्यानंतर मुंबईची सहल असं उत्तम नियोजन करण्यात आलं होतं. पाहुण्यांच्या भोजनाची व्यवस्था निखिल केटर्सकडे होती. यासाठी चांदीची भांडी भाड्याने आणली होती. एका ताटाचे दिवसाचे भाडे 550 रुपये असल्याची माहिती केटरर्स कंपनीचे व्यवस्थापक निखिल टिपणीस यांनी दिली. भोजनात कोथिंबीर वडी, मालवणी करी, सुरमई फ्राय, दही वडे, बटाट्याची भाजी आणि पुरणपोळी असा मोठा मेनू होता. एका थाळीचा दर 4,000 रुपये होता. विधिमंडळातील अधिकाऱ्यांनीच याची पुष्टी केली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे सरकारी निधीचा वापर आमदार आणि खासदारांच्या जेवणावर उधळपट्टी करण्यासाठी होत असल्याच्या आरोपांमुळे जनतेत नाराजी वाढत आहे. अनेकदा राजकीय बैठका, समारंभ आणि दौऱ्यादरम्यान मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो, ज्यामध्ये आलिशान जेवण, हॉटेल्स आणि इतर सुखसुविधांचा समावेश असतो. हा निधी जनकल्याणासाठी योजनांसाठी वापरला जावा अशी अपेक्षा असताना त्यात गैरवापर होत असल्याचा लोकप्रतिनिधींच्या प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यामुळे सरकारी निधीच्या वापरात पारदर्शकता आणि जबाबदारीची मागणी जोर धरत आहे. भाजपच्या वतीनं इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीला 50 वर्ष झाल्याच्या निमित्तानं संविधान हत्या दिवस पाळण्यात येतोय. याला उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी विरोध दर्शवलाय. इतकंच नाही तर त्यांनी इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीचं समर्थन देखील केलंय. गेल्या 10 वर्षांपासून देशात अघोषित आणीबाणी लागू असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. संघाचे संस्थापक बाळासाहेब देवरस यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता. त्यांना इंदिरा गांधी यांनी अटक केली होती. मात्र तुरुंगातून त्यांनी जो पत्रव्यवहार केला होता तो एकदा पहा असा सल्ला देखील राऊत यांनी भाजपला दिलाय. त्यात देवरस यांनी देखील आणीबाणीला समर्थन दिलं असल्याचा दावा राऊत यांनी केलाय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील जाहीरपणे आणीबाणीचं समर्थन केलं होतं. त्यांनी खुलं समर्थन दिलं असल्याचं राऊत यांनी म्हटलंय. वास्तविक आणीबाणीत आमच्या मार्मिक साप्ताहिकावर धाडी पडून तेव्हा प्रेस बंद केली होती, तरी देखील आम्ही त्यांना समर्थन दिलं होतं. आणीबाणी ही शिस्त लावणारी एक व्यवस्था होती. भारतीय घटनेतील तरतुदीनुसार देशामध्ये अशांतता, अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. अशा वेळी अशांतता निर्माण करण्यासाठी देशातील आणि देशाबाहेरील काही शक्ती काम करतात. तेव्हा अशा प्रकारे आणीबाणी जाहीर करून देशावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणीबाणी लावण्याची संविधानिक तरतूद भारतीय संविधानामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठानं दिलेली आहे. याचा अभ्यास देखील या लोकांनी करायला हवा असा सल्लाही त्यांनी दिला. राज्यात विधानसभा निवडणुकांनंतर महायुतीचं सरकार आलं असलं तरी सत्ता स्थापनेपासून तिन्ही पक्षामधील मतभेद वारंवार समोर आले आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये असलेली नाराजी समोर आलेली असतानाच आता निधी वाटपावरून देखील शिंदेंचे मंत्री नाराज असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये थेट नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे मंत्री उदय सामंत हे अजित पवारांच्या भेटीला तर त्यानंतर स्वतः अजित पवार हे एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी त्यांच्या दालनात गेले होते. या सर्व घटनांमुळे आता महायुतीमधील सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र समोर आलं आहे. राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यापासून शपथविधी आणि त्यानंतर मंत्रालयाच्या वाटपासाठी देखील दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली होती. पालकमंत्री पदाचा तिढा तर अद्याप देखील सुटलेला नाही. त्यातच आता शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाचे मंत्री, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे निधी देत नसल्यामुळे नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत आपली नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मंत्री उदय सामंत हे अजित पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या दालनात गेले होते. तर त्यानंतर लगेचच अजित पवार हे एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी त्यांच्या दालनात गेले. या सर्व घडामोडींमुळे महायुतीत किंवा राज्य सरकारमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. निधी वाटपाबाबत शिवसेना मंत्र्यांची नाराजी पाहता अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांच्यापर्यंत शिवसेनेची भूमिका पोहोचवणं आणि त्यावर तोडगा काढण्याची जबाबदारी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर टाकली आहे. त्यामुळे उदय सामंत यांनी अजित पवार यांची भेट घेऊन निधी वाटपाबाबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
त्यामुळे आता उदय सामंत यांच्या शिष्टाचाराने महायुतीतील संबंध राखण्यास कशी मदत होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.